रावळपिंडीच्या नूरखान बेसवर मोठे स्फोट झाल्याची माहिती आहे। पाकिस्तानातील अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचं सूत्रांकडून कळतंय, तर नूरखान बेसवर मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर येते। पाकने ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न सलग दुसऱ्या दिवशी काल केलेले होते। साधारण 8:30 पावणे 9ला परवासारखेच हल्ले सुरू करण्याचा प्रयत्न मध्यरात्री झालेला होता आणि त्याच्यानंतर मग भारताने त्याच्यावर प्रतिहल्ला चढवला। एलोसणी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकने ड्रोन हल्ला केला आणि कुरापती करणाऱ्या पाकवर मग भारताने प्रतिहल्ला केला। 3 एअरबेस जवळ हे स्फोट झाल्याची सध्याची माहिती आहे। महत्त्वाच्या एअरबेसवर मग भारताने क्षेपणास्त्र डागलेली आहेत आणि नूरखान, रफिकी आणि मुरीद एअरबेस ही 3 एअरबेसची नावं आहेत पाकिस्तानातल्या, ज्यांना टार्गेट ठेवून भारताने हा प्रतिहल्ला चढवलाय। पाकिस्तानने आपण कालही पाहिलेलं होतं, सातत्याने हल्ले सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यासोबतच नागरी वस्त्यांना देखील लक्ष केलेलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री मग काउंटर अटॅकिंग मूव्ह भारताने केलेली होती। प्रतिहल्ला चढवलेला होता आणि 3 ठिकाणी एअरबेसवर टार्गेट केलेलं होतं। निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर आता आपल्यासोबत आहेत। ढगे सर, ज्या पद्धतीने सलग दुसऱ्या दिवशी काल ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न झालेले होते पाकिस्तानकडनं आणि आपण त्यांच्या आता एअरबेसवरच टार्गेट केलेलं आहे। नक्कीच GHQ रावलपिंडी म्हणजे जनरल हेडक्वार्टर रावलपिंडी हे त्यांचं आर्मीचं मुख्य स्थान त्या ठिकाणी एक प्रकारे आर्मी हेडक्वार्टर आहे आणि त्या रावलपिंडीमध्येच असणारे 3 महत्वाचे एअरबेस त्यावर अटॅक झाल्याची बातमी येते। पुन्हा त्याची पुष्टी जी आहे ज्यावेळेस मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि MODची ऑफिशियल प्रेस ब्रीफिंग होईल त्यावेळेस ते कन्फर्मेशन त्या ठिकाणी होईलच। पण आतापर्यंत आपल्या समोर ज्या बातम्या त्या ठिकाणी येत आहेत त्याच्यानुसार रावलपिंडीमधले 3 एअरबेस जे आहेत त्यावर आपण त्या ठिकाणी अटॅक केलेला आहे अशा बातम्या येत आहेत, ज्यामध्ये मुरीद आहे, त्यामध्ये नूर खान नावाचा इम्पॉर्टंट त्यांचा एअरबेस आहे आणि शरकोट नावाचा आणखीन एक एअरबेस जो आहे त्यावर भारताने जे आहे हल्ला केला अशा प्रकारचा दावा इनफॅक्ट काही पाकिस्तानी मीडियामध्ये आणि मिडल ईस्टच्या मीडियामध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। आणि दुसऱ्या बाजूला जे आहे भारतामध्ये सुद्धा काल रात्रीपासून जबरदस्त सगळ्या प्रकारचे अक्रॉस द बॉर्डर ऍक्शन जे आहेत ते पाकिस्तानने केलेले आहेत आणि तुमच्याच चॅनलवर रात्री 8 वाजता बोलताना मी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं होतं की हे डिएस्केलेशन वगैरे काही नाही, ऑन द कॉन्ट्ररी एअरच्या माध्यमातून हवाई मार्गातून पाकिस्तान जो आहे युद्धखोरीच्या कारवाया आणखीन वाढवतील आणि मला अपेक्षा होती की त्याला कमीत कमी 24-48 तास त्याकडे घेईल, पण 12 तासामध्येच अशा प्रकारे हवाई हद्दीतून तो युद्धखोरीच्या ऍक्टिव्हिटीज वाढवतोय, ज्यामध्ये आतापर्यंत ज्या बातम्या आपल्याकडे आलेल्या आहेत फताह मिसाईलचा सुद्धा वापर केला, भारताविरुद्ध बॅलिस्टिक मिसाईलचा फताह मिसाईलचा वापर केला अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत। त्याचबरोबर जे आहे ड्रोन हल्ले मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये करण्याचा त्यांनी प्रयत्न केला अशाही त्या ठिकाणच्या बातम्या येत आहेत आणि हेवी आर्टिलरी शेलिंग करण्याचा प्रयत्न सुद्धा पाकिस्ताननं केला। पण असं जरी केलं असलं तरी भारतानं जे आहे जशास तसं उत्तर नक्कीच दिलेलं आहे। मॅक्सिमम जे एअर प्रोजेक्टाईल होते त्याला न्यूट्रलाइज करण्यामध्ये पुन्हा आपली एअर डिफेन्स सिस्टम जी आहे ती यशस्वी झालेली आहे। की या सगळ्या बातम्या आहेत। आता अधिकृतरित्या ज्यावेळेस प्रेस ब्रीफिंग होईल त्यावेळेस आपल्याला कळेलच आणि आतापर्यंत जी बातमी येते सुरुवातीला वाटलं की 5:45ला पहाटे आज सकाळी जी आहे ती ब्रीफिंग होणार आहे, पण ती आता पोस्टपोन करण्यात आली आणि बहुतेक सकाळी 10 वाजता अशा प्रकारची ब्रीफिंग होईल आणि हे कन्फर्मेशन आपल्याला मिळेल। पण एक गोष्ट मात्र नक्की की पाकिस्तानचं शेपूट वाकडं आहे, तो या अशा कारवाया करतच राहणार आणि भारत सुद्धा जो आहे मजबूत आहे। त्यांनी अटॅक केला याचा अर्थ जे आहे आपण शांत बसलो अशातला बिलकुल भाग नाही, आपण सुद्धा त्याला रिस्पॉन्ड केलं। पहिलं तर जे आहे आपण स्वतःला डिफेंड केलं आणि दुसरं ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत की पाकिस्तानच्या हद्दीमधले महत्वाचे त्यांचे स्ट्रॅटेजिक एअरबेसेस आम्ही सामान्य लोकांना मारण्याचा जो आहे कधीच भारताचा जो आहे तो हेतू नव्हता आणि भारत तसं करणारही नाही। भारत एक रिस्पॉन्सिबल पॉवर आहे, म्हणून त्या ठिकाणी जे आहे 3 स्ट्रॅटेजिक एअरबेसेस हिट केल्याच्या बातम्या आपल्याकडे येत आहेत। खरं ढगे सर, आणि जसं तुम्ही म्हणताय काल ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या ज्या बातम्या समोर येत होत्या, अर्थातच तुम्ही जसं म्हणाला तसं प्रेस ब्रीफिंगमध्ये अधिकृत आपल्याला याच्याबद्दल दुजोरा किंवा कन्फर्मेशन जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये मिळू शकेल, मात्र पाकिस्तानी नागरी वस्त्यांवर हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता, एक कुटुंब जे आहे ते जखमी झालेलं होतं। या उलट भारताने पुन्हा एकदा या कारवायांमध्ये देखील संयम पाळलेला आहे। म्हणजे आपण बघतोय की मध्यरात्री 3 एअरबेस जवळ त्यांनी स्फोट करण्याचा प्रयत्न केला, तर येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने आता भारताने एअरबेस टार्गेट करण्याच्या दृष्टीने पावलं टाकलेली आहेत, हे हल्ले आणखी भारत आता येणाऱ्या काळामध्ये वाढवत नाही, कारण पाकिस्तानच्या देखील कुरापती थांबत नाही ढगे सर।
मला हे एक्सपेक्टेड लाईनवरच होतं. मी यासाठी म्हणतोय की जसं भारताने जे आहे स्पष्ट आपली क्लॅरिटी आहे. आपण म्हटलं की रेसिप्रोकल ऍक्शन. मग काल रात्री ज्या प्रकारे त्यांनी ऍक्शन्स केले आणि परवाच्या रात्री सुद्धा ज्या प्रकारे ऍक्शन्स केले की आपले मिलिटरी इन्स्टॉलेशन्स त्यांनी टार्गेट करण्याचे प्रयत्न केले ड्रोनच्या माध्यमातून, एरियल प्रोजेक्टाईलच्या माध्यमातून, तर असं अपेक्षित होतं की आपण सुद्धा जे आहे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये त्यांची मिलिटरी इन्स्टॉलेशनच आपण त्या ठिकाणी टार्गेट करू. जशाच तसं उत्तर, 1 नॉच अप. त्यांनी जर केलं तर त्याच्यापेक्षा 1 टप्पा पुढे अशा प्रकारे आपण करू. म्हणून असे जर खरोखरच एअरबेसवर हल्ले झाले असतील पाकिस्तानमध्ये तर माझ्या मते जे आहे रेसिप्रोकल ऍक्शन या आपल्या प्रिन्सिपलला, या तत्वाला ते बसणार त्या ठिकाणी आहे. आणि ज्या प्रकारे पाकिस्तान युद्धखोरीची फक्त भाषा करत नाहीये तर ऍक्शन्स त्या ठिकाणी करतोय. माझ्या मते जे आहे आता त्यांनी जसं आपण ऑपरेशन सिंदूर काढलं, आता पाकिस्ताननं सुद्धा जे एक फॅन्सी नाव त्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यांच्या ऑपरेशनचं, ज्याचं नाव आहे ऑपरेशन बुनियान मरकूस. माझ्या मते असा काहीतरी हा अरेबिक शब्द आहे ज्याचा मुख्य म्हणजे अर्थ असा आहे की एक मजबूत बिल्डिंग, रिलिजियस पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की एक मजबूत बिल्डिंग, कॉन्क्रीट स्ट्रक्चर, असा काही त्याचा मिनिंग त्या ठिकाणी. ठीक आहे, नाव त्यांना जे ठेवायचं आहे तो त्यांचा अधिकार त्या ठिकाणी. नावं काही ठेवा, कारवाया तुम्ही त्या ठिकाणी काहीही करा, आपले ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह आता ही दहशतवादाविरुद्धची निर्णायक लढाई आपण सुरू केलेली आहे. 1-2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये ही लढाई संपणार नाही. हा तर फक्त पहिला टप्पा झालेला आहे. त्याच्याशी संबंधित पाकिस्तानचं रिटॅलिएशन आहे. मी पहिल्यांदा सुरुवातीला जसं सांगितलं ये तो झाकी आहे, अजून काही पाहणं बाकी आहे आणि त्या बऱ्याच काही गोष्टींसाठी भारत पूर्णपणे सिद्ध आहे, हा सुद्धा विश्वास आपल्यामध्ये आहे. नगे सर, धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. अपेक्षा करूया की येणाऱ्या काळामध्ये यावर आणखी क्लॅरिटी आपल्याला, जसं आपण म्हणतोय की 10 वाजता आता पत्रकार परिषद नियोजित आहे, तर आपल्याला स्पष्टता येऊ शकेल. या घडीची मोठी अपडेट आहे. भारताने प्रतिहल्ला केलेला आहे. पाकिस्तानमधील सुकूर एअरबेस जवळही स्फोट झाल्याची माहिती समोर येते. या घडीची आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. 3 ठिकाणं समोर आलेली होती पाकिस्तानच्या एअरबेस संदर्भातली, मात्र आता सुकूर एअरबेस जवळही स्फोट झाल्याची माहिती समोर येते. नूरखान रफीक मुरीद एअरबेस, नंतर आता सुकूर एअरबेस जवळ देखील हा स्फोट झाल्याची माहिती समोर येते. त्यामुळे पाकिस्तानातील या एअरबेस जवळ हा प्रतिहल्ला भारताने केलेला आहे, काउंटर अटॅक केलेला आहे. सुकूर एअरबेस जवळ हा स्फोट झाल्याची माहिती समोर येते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.